नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालसाहित्यिका गिरिजा कीर हा स्थूल वाचनाचा पाठ अभ्यासणार आहोत. पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. आपण आधी लेखिकेबद्दल माहिती घेऊया. प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका, त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्षे अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, मिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? दुसरा, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. तिसरी, व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. चौथं, कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? पाचवं, काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते? लेखकाची भाषाशैली कशी आहे? पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकांचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? हे सर्व पाहणे गरजेचे आहे असे डॉक्टर विजया वाड यांनी आपल्याला या पाठाच्या अनुषंगाने सांगितलेले आहे. म्हणजेच डॉक्टर विजया वाड या ठिकाणी आपल्या सर्वांना एखाद्या पुस्तकाचं वाचन किंवा एखाद्या साहित्याचा अभ्यास ज्यावेळेला आपण करतो तो कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे केले पाहिजे हे या ठिकाणी विजया वाड यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या सारांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्यांचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांमध्ये मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पाटप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत.
मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरं विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख येथे करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? तर आई बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे, बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे, भेळ खायला मिळायलाच हवी, मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवे ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेलतात. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्यकृतीकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणे हेच त्यांचं खरं स्मारक. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. ताराबाई मोडक या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना जमेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत. विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही. पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत होत. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या, एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिला आहे. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या एका गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषधपाणी नीट कर. मी येत नाही तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता.
या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचं हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बालकादंबरी हे कथेच्या पुढले पाऊल. गिरिजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचं बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. यडबंबू डब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते, तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू ते धानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दोकराने असे वाटावे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. विद्यार्थ्यांनो, आज आपण डॉक्टर विजया वाड लिखित बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचा परिचय आपण या पाठातून करून घेतलेला आहे. गिरिजा कीर यांचं साहित्य, त्यांचे वैशिष्ट्य डॉक्टर विजया वाड यांनी अतिशय सुंदर रीतीने या पाठामध्ये मांडलेले आहेत. तर या पाठाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहेत. मग ते कथेच्या संदर्भात असतील, त्यांच्या चरित्रासंदर्भात असतील किंवा त्यांनी लिहिलेले बालनाटिकाच्या संदर्भात असतील. तुम्हाला कोणकोणते वैशिष्ट्य त्यांच्या साहित्यातील आढळलेले आहेत हे पाठामध्ये तुम्ही शोधा आणि आपल्या स्वाध्यायामध्ये जरूर त्या लिहा. आणि गिरिजा कीर यांची जर काही पुस्तके तुम्हाला मिळाली तर जरूर त्याचे वाचन करा. धन्यवाद.